रामनवमी महोत्सवाच्या निमित्तानं मोर्शी शहरात विविध कार्यक्रमांच्या आयोजनाच्या पाठोपाठच भव्य रॅलीचं सुद्धा आयोजन करण्यात आलं। या महोत्सवाच्या दरम्यान कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहून उत्सव शांततेत पार पडावा याकरता मोर्शी पोलिसांनी अतिशय सुसूत्र पद्धतीनं नियोजन आखलं। संपूर्ण शहरातून रूट मार्च करून संवेदनशील भागाची पाहणी करण्यात आली। त्याचप्रमाणे रामनवमी महोत्सव आनंदात पार पाडण्याकरता प्रशासनाकडून सूचना देण्यात आल्या। दिनांक 26/3/2026 रोजी संपूर्ण देशामध्ये होऊ घातलेल्या प्रभू श्री रामचंद्रांच्या जयंतीनिमित्ताने हा उत्सव आयोजित आहे आणि या उत्सवाच्या अनुषंगाने मोर्शी शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी मिरवणुका निघणार आहेत। या मिरवणुकीच्या अनुषंगाने आणि हा उत्सव अतिशय आनंदात शांततेने पार पडावा या उद्देशाने माननीय SP सरांनी तथा DG सरांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे आम्ही संपूर्ण एरियातील लोकांना मीटिंग्स घेऊन तथा पोलिसांचा रूट मार्च घेऊन अवेअरनेस केलेला आहे की जेणेकरून हा उत्सव अतिशय शांततेत पार कसा पडेल। यामध्ये जी झाकी आणि कार्यकर्ते उत्साहानं सामील होणार आहेत त्या लोकांनी वाद्याची मर्यादा ठेवावी, वेळेची मर्यादा ठेवावी, वाहतुकीचं नियमन व्हावं, वाहतुकीमध्ये कोणालाही अडीअडचण येऊ नये या उद्देशाने आम्ही सविस्तर त्यांना मार्गदर्शन सुद्धा केलेलं आहे। हा उत्सव ज्या मार्गाने जाणार आहे तो मार्ग सुद्धा पोलिसांनी खात्री करून घेतलेला आहे। सोबतच हा रामनवमीचा उत्सव मोठ्या भावनिक दृष्टिकोनातून साजरा होत असताना या उत्सवाला इतर कोणतंही गालबोट लागू नये म्हणून इतर धर्मियांच्या सोबत सुद्धा आम्ही जनजागृतीच्या दृष्टीने आणि शांतता अबाधित राहावी म्हणून मीटिंग्स केलेल्या आहेत। या उत्सवामध्ये बहुसंख्य लोक सामील असतात। 5 ते 5.5 हजार लोक या उत्सवामध्ये रॅलीमध्ये मोर्शी शहरामध्ये सामील होतात। त्या अनुषंगाने आमच्याकडे एक RCP प्लाटून, स्थानिक पोलीस स्टेशनचा स्टाफ, बाहेरून मिळणारा वाहतुकी नियमनासंबंधातला ट्रॅफिकचा स्टाफ, सैनिक वर्ग, होमगार्ड्स असा स्टाफ आम्ही बंदोबस्तामध्ये वापरणार आहोत। या बंदोबस्तामध्ये आम्ही विशेष करून सर्व कार्यकर्त्यांच्या सोबत एक समन्वय ठेवलेला आहे। जो मार्ग आहे त्या मार्गामध्ये कुठे आणि कसा नियोजन करायचं आणि ट्रॅफिक कशी वळवायची यासोबत सुद्धा आम्ही नियोजन केलेलं आहे। त्यामुळे निश्चितच आम्ही पोलीस विभागाच्याकडून सर्व मिरवणुकीला शांततेत पार पाडण्यासाठी जो प्रयत्न करतो आहे, एवढे एफर्ट्स आम्ही जे घेतो आहे त्याच अनुषंगाने संपूर्ण कार्यकर्ता आणि सद्भावनापूर्वक सामील होणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना, मोर्शीकरांना व पोलीस स्टेशनच्या एरियामध्ये आंबाळा, भांबोरा, पिंपळखुटा, उदखेड अशा गावांमध्ये जे काही मिरवणूक आहे त्या परिसरातील लोकांना सुद्धा हा उत्सव शांततेने आणि संयमाने पार पाडावा, कोणालाही अडचण येणार नाही, आपल्यापासून कोणाला त्रास होणार नाही आणि इतरांकडून सुद्धा आपल्या या मिरवणुकीला कोणतंही गालबोट लागणार नाही अशी शांततेने ही मिरवणूक पार व्हावी, हा उत्सव पार व्हावा या निमित्ताने प्रभू रामचंद्राच्या जयंती निमित्ताने सर्व एरियातील लोकांना आम्ही शुभेच्छा देतो। धन्यवाद। या बाबतीत मोर्शी पोलीस स्टेशनचे ठाणेदार राहुल आठवले यांनी जनमत लाईव्ह न्यूज सोबत चर्चा करून नागरिकांना उत्सव शांततेत पार पाडण्याचं आवाहन केलं। जनमत लाईव्ह न्यूज करता सोमेश्वर शहाणे यांची रिपोर्ट, मोर्शी। मराठी बातम्यांसाठी जनमत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका।